हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गुड मॉर्निंग। आणि आज सगळ्यात पहिलं म्हणजे मस्त असं मी ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवते। जसं की तुम्हाला माहितीच असेल, मी माझ्या भाचीचा बड्डे आहे म्हणून आलेली आहे सासरी। आणि जर तुम्ही व्लॉग नसेल पाहिला तर त्याची लिंक देते मी इथे आय बटनवरती, जाऊन पहा। आमचा प्रवास गावाकडे येण्याचा कसा झाला ते सगळं त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। तर बघा किती मस्त गावाकडची सकाळ असते, एकदम मस्त छान ऊन येतंय चेहऱ्यावरती, म्हणजे किचनमध्ये किती एकदम प्रकाश आहे। आणि आमचं तिकडे तर पुण्यात तुम्ही पाहिलंच असेल, अजिबात व्हेंटिलेशनच नाही, म्हणजे लाईट लावल्याशिवाय तर उजेड कसलाच किचनमध्ये पडत नाही। इथे बघा गावी इतकं मस्त फ्रेश वातावरण असतं, मग काही बनवायचं असेल सकाळी सकाळी किचनमध्ये तर एकदम फ्रेश बघा एकदम वातावरण आहे। तर मी इथे सर्वांसाठी ना मस्त असे गरमागरम पोहे बनवत आहे माझ्या स्टाईलने। तर चला, आणि कांदा इतका तिखट होता, म्हणजे डोळ्यातून अक्षरशः डोळ्याची आग होत होती आणि पाणी निघत होतं, एवढा कांदा तिखट होता। तर तुम्हाला असं वाटत असेल की रडायला लागली का काय अचानक गप्पा मारता मारता, तर नाही। आणि या आहेत माझ्या वहिनी, म्हणजे आमच्या मोठ्या वहिनी आहेत, आम्ही दोघी आहे जावा। तुम्ही कधी व्हिडिओमध्ये पाहिलं असेल नसेल, पण आज तुम्हाला त्या क्लिअर दिसतील व्हिडिओमध्ये। तर ह्या आमच्या वहिनी आहेत। तर चालल्या होत्या गप्पा आमच्या, स्वयंपाक म्हणजे असं काहीतरी बनवता त्यांची पण स्वयंपाकाची तयारी चालली। आणि मी आपल्या ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवत असते, म्हणजे बनवत होते, तर चालल्या होत्या गप्पा आमच्या। तर त्यानंतर बघा, म्हणजे इथे असाच विषय चालला होता आपला लेडीज टॉक, नाही का। असंच चेहऱ्यावरती जरा थोडासा यावेळी ग्लो आहे थोडासा, कारण तुम्हाला तर व्हिडिओ मी शेअर करतच आहे, काही ट्रीटमेंट चेहऱ्यावरती घरगुती मी करत आहे डेली, ज्याच्यामुळे चेहऱ्यावरती छान ग्लो आला आहे। तर इकडे सगळे मला यावेळी तेच म्हणत होते, वेटसुद्धा थोडंसं कमी झाल्यासारखं वाटतं आहे आणि फेसवरतीसुद्धा छान ग्लो आहे। तर हे सगळं रिझन व्यायाम आणि स्किन केअर जे मी तिकडे फॉलो करत होते त्याचेच रिझल्ट आहेत, जे तुम्हालासुद्धा फॉलो करायला हवेत। त्याच्यासुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन सर्व व्हिडिओंच्या, तर ते सुद्धा सगळे व्हिडिओ चेक करा। तर बघा, त्यानंतर ना कांदा फायनली चिरून झाला आहे आणि गप्पा मारता मारता असं काम कसं भरभर होऊन जातं। तर इथं कसं काय कुठे ठेवले माहिती नसतं, मग वहिनी सगळं मला हातात आणून देत असतात, की जे काय म्हणजे जिरे मोहरी किंवा काय लागतं छोट्या मोठ्या गोष्टी तर त्या। तर मग तसंच त्यांनी आता मसाल्याचा डब्बासुद्धा आणून दिला। मग त्याच्यात बघा, माझे पोहे बनवण्याची पद्धत तर तुम्हाला माहीतच असेल, आणि माझे पोहे बऱ्याच वेळानं सर्वांनाच खूप आवडतात, कारण छान लागतात। मलासुद्धा स्वतःला माझ्या हातचे पोहे खूप आवडतात। मग त्यानंतर मग बघा, जिरे मोहरी वगैरे टाकलं, त्यानंतर कांदा टाकायचा, कांदा वगैरे जरा भाजून घ्यायचा। आणि पोह्यातला कांदा ना जास्त लालसर होईपर्यंत भाजायचा नाही, थोडाच भाजायचा, म्हणजे पोह्यामध्ये कांदे पोहे त्याचं नावच त्यासाठी आहे की कांदा त्याच्यामध्ये लागला ना खाताना की मस्तच लागतं, म्हणजे छान टेस्ट येते। तर कोथिंबीरसुद्धा थोडीशी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तेल कमी पडलं म्हणून मी ॲड केलं आहे, मीठ वगैरे घालायचे कांद्यामध्येच, म्हणजे ते पोह्याला सर्वत्र व्यवस्थित मिसळतं। मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि मग पोहे मिक्स करायचे। शेंगदाणे मी आधीच तळून घेतलेले होते, ते ठेवायचे साईडला आणि त्यानंतर वरून टाकायचे। तर अशा पद्धतीने मस्त पोहे रेडी होतात। आणि ते बघा, आमच्या मस्त गप्पा चाललेल्या आहेत छान, अशा स्किन केअर रिलेटेडच चालल्या होत्या, की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे। तर यावेळी म्हणजे माझे व्हिडिओ पाहत असतात त्या पण। तर इथे पोहे बघा सगळे मिक्स केलेत आणि मस्त असे आपले टेस्टी पोहे तयार आहेत। आणि फ्रेश वातावरणामध्ये मस्त असे टेस्टी पोहे आता आम्ही सगळेजण एन्जॉय करतो। आणि मग जायचं आहे बाळाचं जिकडे पाहायचं आहे तिकडे, म्हणजे आमच्या नणंदबाई आहेत त्यांच्या घरी, तर कृषूच्या आत्तूकडे।
तर इथे बघा शुभ्राला कृषीला बघून इतका आनंद झाला, कारण जसं आल्यापासून त्या दोघींची भेटच नाही झाली आणि ती वाट तर मग त्यानंतर पहिल्यांदा गोठ्यामध्ये गेलो, गाईला चपाती वगैरे चारायची होती. कृषीच्या हातून सुद्धा चपाती चारावी म्हटलं. गाईला चपाती वगैरे चारल्याचं मोठं पुण्य असतं. जसं की तुम्हाला माहितीच असेल, आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईचं खूप असं मोठं महत्त्व आहे आणि गाईला खूप मानलं जातं. तर गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात असं म्हटलं जातं. त्यामुळे जर तुम्ही गाईची सेवा करत असाल किंवा गाईला चपाती किंवा असं जे ही गाईला खायला वगैरे घालत असाल, तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही 33 कोटी देवांची सेवा करत आहात. 33 कोटी देवांना तुम्ही म्हणजे त्यांच्या सेवेमध्ये काहीतरी क्रिया करत असाल, खायला असाल, ते खूप मोठं पुण्य असतं गाईला चारा देण्याचं किंवा खायला घालण्याचं. त्यामुळे मग मी कृषूला सुद्धा या आता आल्यानंतर ना दरवेळी अशा पद्धतीने, म्हणजे मागच्या वेळी पण बऱ्याच वेळा कृषीच्या हातून तर या इकडे राहायला आल्यात, तर तिथेच गोठा पण आहे त्यांचा. त्यांनी नवीनच घर बांधलंय. घराची टूर मी तुम्हाला नेक्स्ट टाइम केव्हा तरी देईन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता गावी आले म्हटल्यावर. तर बघा कृषूला ना थोडंसं घाबरत होती चारताना. बिचाऱ्या गाईला त्या असं पुढे पाय एकदम तिचा तर तिने लहान आहे, तिला काय कळतं, तर ती थोडंसं घाबरल्यागत झाली. आणि नंतर मग हे काय आमचं गोड गोड पिल्लू, त्याचा आहे बड्डे आज. तर पिल्लू जरा थोडंसं नाही का खूप दिवसांनी आलं की माणसांना ओळखतच नाही, तसंच थोडंसं काहीसं त्याला झालं होतं. पण तरीसुद्धा मी घेतलं थोडंसं आल्या आल्या तिला. आणि तिची आंघोळ वगैरे अजून झालेली नाही. आता बड्डे गर्ल आहे म्हटल्यावर छान शाही आंघोळ तिला नंतर घालायची दुपारी. तर कृषी तिच्या बहिणीला मस्त भेटतीये, तिला हॅपी बड्डे करतीये, मस्त पी वगैरे दिली, तिचं छान लाड करून घेतलं. कृषीला खूप आवडती आणि शुभ्रा तर तिघींचं दोन्हीचं मस्त एकदम कॉम्बिनेशन छान आहे. म्हणजे तिघी एकदम मस्त आता छान. आता रक्षासुद्धा खेळण्याच्या सारखी झाली त्यांच्यासोबत, त्यामुळे मस्त खेळतील. त्यानंतर इथं डेकोरेशनची तयारी चाललेली आहे आणि नंतर मग डेकोरेशन बघा पाळणं वगैरे असा डेकोरेट केलेला आहे मस्त. तर त्यानंतर मग आम्ही सुद्धा संध्याकाळी दुपारी घरी गेलो होतो जेवण वगैरे करून. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळी पुन्हा आलो बड्डे वगैरे करायचा, म्हणजे बारसं करायचं होतं आधी. दुपारी जरा कृषीला झोपायचं होतं, त्यामुळे मग घरी घेऊन गेलो होतो. कामसुद्धा काही तसं शिल्लक नव्हतं. आणि मग बघा इथे बड्डे गर्ल अशी छान छान रेडी झाली होती मस्त. मामाने घेतलेला फ्रॉक, मामा मम्मीने घेतलेला फ्रॉक, म्हणजे आम्हीच घेतला होता हा फ्रॉक, जो तुम्ही मे बी नसेल पाहिला. तर तुम्हाला याची प्राईज मी सांगते. हा प्राईज 1400 अशी काहीतरी याची प्राईज होती. आणि मस्त आम्ही पुण्यातूनच आणला होता तो. तर छान म्हणजे मस्त वाटला, म्हणजे दिसायला खूपच एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. आता रात्रीची वेळ आहे म्हणून, पण एकदम त्याच्यावर एवढी शाईन आहे ना, खूप सुंदर दिसतो तो फ्रॉक, एकदम बार्बी डॉलसारखा. त्यानंतर मग बारसा आहे म्हटल्यावर मग बाळाच्या आईची ओटी वगैरे म्हणजे ओटी वगैरे भरतात. आणि इथे सगळी बाकीची तयारी केलेली आहे पाळण्याची वगैरे. तर आता ती तशी 1 वर्षाची झाली आहे, त्यामुळे मग बारसं जरा लवकर करायचं होतं, पण काही कारणास्तव त्यांच्याकडून बारसं नाही झालं पॉसिबल. म्हणून मग आता नाव तर ठेवलं पाहिजे म्हणून मग बड्डेच्या दिवशीच नाव वगैरे. पण ती जरा पाळण्यात वगैरे बसायला रडतच होती. आणि मग अशा पद्धतीने मग आता इथे ओटी वगैरे भरणं चालू आहे सगळ्यांचं, म्हणजे प्रत्येकजण ओटी भरतात. 5 बायकांची ओटी असते, पण जेवढे लोक म्हणजे आहेत तेवढ्या सगळ्यांनी ओटी वगैरे भरून घेतली. आणि मग नंतर झालं, म्हणजे चालूच होतं ओटी वगैरे भरणं. आणि बाकीचं मग पुढे तुम्हाला पाळणा वगैरे दाखवतेच कसं काय करतात ते. पाळण्यामध्ये कसं बारसं असतं, कसं काय करतात, झोका देतात, आत तुला मार भेटतो बाळाच्या, ह्या सगळ्या गोष्टी पुढे आहेत. तर व्हिडिओ एंडपर्यंत पाहत राहा.
फोटोग्राफर गेले का म्हणजे हे जे बाळाचे बाबा आहेत ना त्यांची मावस तर मी पहिल्यांदा घेतलं पण त्यांचा स्वभाव खूप आवडला म्हणजे थोडासा म्हणजे एकाच दिवसामध्ये एक दिवस पण नसेल तसं वाटलं त्यावेळी तर खूप एन्जॉय केलं होतं तर तशी आहे दुसऱ्या हत्तीला पण चांगले फटके मिळाले तर चला आता बाळाचं नाव बाळाचं नाव आधीच फिक्स केलेलं होतं पण बारसं लेट झाल्यामुळे तर बाळाचं नाव आहे रक्षिता आणि रक्षिताच म्हणजे रक्षा म्हणू शकतो तिला किंवा रक्षिताच छान नाव आहे. तर रक्षिताचं मिनिंग तर आत्ता तर मला माहीत नाही आहे पण तुम्ही नेटवरती सर्च करू शकता. खूप छान मिनिंग आहे आणि बरंच नावाचं बरंच ते न्यूमरॉलॉजिकल काहीतरी म्हणतात तर तसं बरंच त्याचं काय काय असतं तर सर्व चेक करूनच आमच्या दीदींनी ते नाव फिक्स केलेलं आहे. तर ठीक आहे मग चला मग आता इकडे चालू आहे ओटी वगैरे घेणं झालं आणि त्यानंतर आता वेळ आलेली आहे बड्डेची पाळणं वगैरे म्हणणं चालू आहे. तिला तेवढा ऍपल शिवून द्या. पाळणा इकडे चालला आणि बाळ गेलं तिकडे बाहेर. मी पाळणा हलवते जाऊ टिशू झोपायचे का पाळण्यात? तुला पाळण्यात झोपायचे सगळे झोका देतात. जा झोप. वहिनी हिला टाका. तर रेडीच होती तिला तर म्हणजे पाळण्यातनं बाळाच्या आधीच बसायला ती तयार होती. तिला तर ती वाटच बघत होती की कधी आता मला पाळण्यात बसायला मिळते. तर तिचा तर चान्स आलाच. तर मग फायनली वहिनींना सांगितलं तिला टाका पाळण्यामध्ये कुठलीच बाळ झोपायला तयार नव्हतं. ती तयार झाली. मग शेवटी तिला झोका देते पाळणा गायला कारण रिकामी पाळण्याला झोका देत नाही. कोणतं तरी बाळ पाहिजे पाळणा. शुभ्रा बघू सर जरा कृषीचा मस्त असा आणि कृषीचं जेव्हा बारसं होतं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं हा जो ड्रेस आहे तो तिच्या बारशाच्या टाईमचा आहे. 3 वर्षाच्या आधीचा आहे. तो आत्ता तिला व्यवस्थित बसायला लागला आणि तिच्या बारशाच्या वेळीसुद्धा ती अशीच पाळण्यामध्ये हाच ड्रेस घातलेला होता आणि झोपलेली होती. तिथंच बारसा आहे. तिनं बारशाला पण हाच दिवस आला तुझ्या बारशाचं जेव्हा होतं ना तसंच आत्ता सुद्धा ती मस्त तो ड्रेस घातलेला आहे आणि मस्त पाळण्यामध्ये झोपली. आणि बारशाचे जे गीत असतात ना ते सगळे लोक गात होते बायका. झोपली म्हणजे सगळी पण असते नुसतं तू विचार
आणि तिचा तर ड्रेस तो पर पायात होता येत होता. हा आहे बड्डे गर्लचा बड्डे केक. तर मस्त आहे एकदम आणि टेस्ट तर खूप छान होती. म्हणजे आम्ही नंतर टेस्ट केली आणि कृषीच्या बड्डेला असं झालं होतं ना की बड्डेचा केकच खायला मिळाला ना, म्हणून यावेळी पहिल्यांदा टेस्ट करून घेतली. आणि यावेळी केक ना 2 याच्यामध्ये आणली होती पार्टमध्ये, जेणेकरून एक केक संपला तरी दुसरा म्हणजे सगळाच एकसाथ जर आपण कटिंग केलं ना केक तर मग ते संपून जातं, गळत नाही. म्हणून एक अर्धा किलोचा वेगळा आणला होता आणि हा 1-1.5 केजीचा असेल हा वेगळा आणला. असं केलं म्हणजे हा केक संपला तरी दुसरा केक प्यायला राहील की त्याची गडबड चालली होती केकसाठी. मला पण केक चालला तर आपली बेबीला चालला, शुगरला चालला पण मला नाही चालला, असं झालं होतं. पण आता बड्डे चालू होता त्यामुळे लांबच होती केक चालता तिथं खायला गेली. मग नंतर मग आली तिला केक चालण्यासाठी परीला आणि तिला चालला. नंतर केक ती जराशी खुश झाली. म्हणजे तिचं असं झालं होतं की सगळ्यांना केक चालते पण आत्तीचं माझ्याकडे लक्षच नाही का काय आत्तू मला विसरली. पण ती अशी मुलगी आहे ना तरी बार की ती कितीही दिलं नाही बघा तुम्हाला तिला हात लावायला जाणार नाही. म्हणजे एवढी हुशार येते की विनाकारण हात नाही लावणार. आधी जोपर्यंत मागे नाही तोपर्यंत ती थांबते. तर ती आत्ता जोपर्यंत तिला केक देते सांगायचं मला केक पाहिजे. मोठ्या बहिणीला मग आम्ही सांगितलं. मग त्यानंतर तिला केक मिळाला. खायचं तर थोडासाच असतो पण आनंद बघा खूप छान पार पडला. आणि त्यानंतर जेवणामध्ये खूप छान आयटम होते आणि जेवणसुद्धा खूप छान होतं. चला बड्डे मस्त झालेला आहे. कसा वाटला ब्लॉग नक्की कळवा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. बाय बाय.